23 जानेवारीला मुंबईमध्ये शिवसेनेचा शिव उत्सव साजरा केला जाणार आहे। सर्व आमदारांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार सुद्धा केला जाणार आहे। आपल्यासोबत राहुल शेवाळे म्हणजे थेट बातचीत करणार आहोत। याची रूपरेषा नेमकी कशी असणार आहे? 23 जानेवारी आपल्या सर्वांना माहिती आहे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आणि तो शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र दिवस असतो। एक सण आणि उत्सवाच्या माध्यमातून आम्ही तो साजरा करतो आणि गेले कित्येक वर्ष उत्साहाने आनंदाने तो साजरा करत आहोत। शिवसेना प्रमुख असताना आणि त्यांच्या निधनानंतर पण एक प्रेरणादायी तो दिवस आमचा असतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की 2022 जूनला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला, शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा आणि शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याचं, तर खऱ्या अर्थाने त्यांनी लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणुकीत शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं। शिवसेनेचे 7 खासदार त्यांनी निवडून आणले। शिवसेनेचे आमदार 57 आमदार त्यांनी निवडून आले आणि जे मताधिक्य आपण बघाल तर उभाटाचे जे मताधिक्य आहे त्या उभाटाच्या मताधिक्यापेक्षा पण 15 लाख जास्त मताधिक्य हे शिवसेना पक्षाला म्हणजे माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला मिळालेलं। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांनी, महाराष्ट्रातील मतदारांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। आणि म्हणून हा जो ऐतिहासिक विजय प्राप्त झालेला आहे तो विजय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे मिळालेला आहे, त्यांच्या प्रेरणेमुळे मिळालेला आहे। म्हणून तो विजय 23 जानेवारीला त्यांच्या जन्मदिवशी, वाढदिवशी आम्ही त्यांना तो समर्पित करणार आहे, शिवसेना प्रमुखांना हा विजय। आणि तो विजय शिवसेना प्रमुखांना समर्पित करताना ज्या लाडक्या बहिणींमुळे हे यश प्राप्त झालेलं आहे, त्या लाडक्या बहिणींच्या हस्ते शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार आम्ही त्या ठिकाणी, त्यांच्या सर्व सहकार्य मंत्र्यांचा, नवनिर्वाचित आमदारांचा एक भव्य नागरिक सत्कार त्या ठिकाणी ठेवलेला आहे। हा एक सत्काराचा कार्यक्रम आहे, एक कारण तो आनंदाचा दिवस आहे, शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस, आणि त्यांना तो विजय समर्पित करून सोनू निगमचा आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे, अवधूत गुप्तेंचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करणं हीच शिवसेना प्रमुखांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आहे आणि ते माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। पण महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग पण या माध्यमातून फुंकलं जाईल निश्चित स्वरूपात, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून 23 जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। तो दिवस एक संकल्प करण्याचा दिवस आहे आणि त्या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा, महायुतीचं सरकार आणण्याचा, महायुतीचा महापौर बनवण्याचा संकल्प त्या दिवशी केला जाईल आणि शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ पण त्या दिवशी केला जाईल। 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी जो माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे, त्या दिवसापर्यंत सदस्य नोंदणी पूर्ण महाराष्ट्रभर केली जाईल आणि महाराष्ट्रभर मतदारांचे आभार दौरा, जो आभार यात्रा आहे, ती पण आयोजित करण्यात आलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले त्या ठिकाणी मतदारांचा आभार मानण्याकरता शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः जाऊन मतदारांचा आभार मानणार आहे। नक्कीच 23 जानेवारीला काही मोठा राजकीय भूकंप होणार आहे, कारण बऱ्याच दिवसापासून चर्चा आहेत की आमदार संपर्कात आहेत, खासदार संपर्कात आहेत, नगरसेवक संपर्कात आहेत। तुम्ही एक सूचक वक्तव्य केलं, याबाबत काय आहे ते? आपल्या सर्वांना माहिती आहे की खासदारकीची निवडणूक झाल्यापासून आणि आता आमदारकीची निवडणूक झाल्यापासून साधारण 1 वर्ष आणि आमदारकीच्या निवडणुकीला 6 महिने झाले आहेत। तर ह्या 6 महिन्याच्या आत हे झालेले आहेत। तर ह्या जेवढे आमदार आहेत आणि खासदार आहेत हे चिंतित आहेत की त्यांच्या मतदारसंघातली विकास कामं कशी होतील, कारण केंद्रात पण NDAचं सरकार आहे आणि राज्यात पण NDAचे सरकार आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निगडीत जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याकरता NDAच्या सरकारमध्ये सामील व्हावं असं त्यांच्यावर पण मतदारांचा पण दबाव आहे, स्थानिक लोकांचा पण दबाव आहे। कारण मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर NDA सरकारसोबत जावं हाच एक त्यांच्यासमोर आता पर्याय राहिलेला आहे। आणि शिवसेनेचे किती महाविकास आघाडीत आपण बघाल की गेल्या वर्षभर खासदारकीच्या निवडणुकीनंतर बिघाडीच आपल्याला दिसून येत आहे, कारण स्वार्थाकरता, सत्तेकरता आणि महत्त्वाकांक्षेकरता ती आघाडी बनली होती, तर ती आघाडीतली बिघाडी आता आपल्याला दिसून येत आहे। आणि म्हणून उबाटाचे साधारण 15 आमदार असतील, काँग्रेसचे 10 आमदार असतील, उबाटाचे खासदार असतील,
तर हे मतदारसंघाच्या विकासाकरता आणि मतदारांना जे कमिटमेंट केलेलं आहे ते पूर्ण करण्याकरता NDAमध्ये येण्याकरता उत्सुक आहेत. तर त्यातले काही 23 जानेवारीला शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आहे, यासारखा पवित्र दिवस कुठे असूही शकत नाही अशी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या मनातली एक इच्छा आहे. तर त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे. आपण बघावं पुढे काय होईल ते. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस साजरा करण्याची तयारी करताय. नागरी सन्मान त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंचा केला जाणार आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. महानगरपालिका एकत्र लढवायच्या की स्वतंत्र लढवायच्या याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. कसं पाहता याकडे? नाही, या चर्चेला काही आता अर्थ नाही आहे. कारण मी यापूर्वीच सांगितलं की स्वार्थाकरता, सत्तेकरता आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षेकरता जी आघाडी होती ती कधीच टिकत नाही. कारण स्वार्थ निघून झाला, स्वार्थ साध्य झाला, सत्ता निघून गेली, महत्त्वाकांक्षा पुढे दिसत नाही आहे, अपुरी राहिली किंवा पूर्ण होईल असे काही पुढे चित्र दिसत नाही. अशा वेळी ती आघाडी राहतच नाही, ती आघाडी बिघाडीच होते. त्याचा प्रत्यय तुम्हाला दिसून येतो. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.